काही 4-5 दिवस चांगले गेले, व्यापार झाला, चांगले पैसे मिळाले, मालही बराच विकला गेला त्यांचा. आणि हे सगळं झाल्यानंतर एक दिवस असा आला, त्या राजाच्या राजवाड्यात भली मोठी चोरी झाली आणि तो चोर ते सगळी गाठोडी चोरीची आणि सगळा चोरीचा माल घेऊन रस्त्यावर धावत सुटला. तो रस्त्यावर धावत सुटल्यानंतर त्याच्या मागे राजाचे पोलीस, शिपाई हे सगळे धावत सुटले. आणि काळोखी रात्र असल्यामुळे त्या चोराने ते राजद्रव्य जे सगळं आणलेलं होतं चोरून, ते साधू आणि त्याचा जावई या दोघांनी व्यापार केलेला होता त्या ठिकाणी सगळं टाकून दिला आणि तो चोर अंधारामध्ये कुठेतरी गायब झाला. ज्या वेळेला राजाचे पोलीस तिथे शोधत आले त्यावेळेला त्यांनी राजद्रव्य बघितलं आणि एकदम त्याला आठवण झाली हे सगळं आपल्या राज्यामधून चोरलेलं आहे, राजवाड्यातून चोरलेलं आहे. ते दोघं जण तिथे साधू आणि त्याचं जावई दोघंही जण तिथे झोपलेले होते. त्या दोघांना उठवलं आणि सांगितलं की ही चोरी तुम्ही केली, या चोरीच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला दोघांना अटक करतोय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमचा या चोरीशी काहीच संबंध नाही, आम्हाला माहित सुद्धा नाही की हे कोणी आणून ठेवलं इथे, हे काय आहे, कोणाचं आहे, याच्याही बद्दल आम्हाला काही माहिती नाही, मग तुम्ही आम्हाला कसं चोर ठरवताय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही खोटं बोलताय, ही चोरी आणि हे सगळं तुम्हीच केलेलं आहे. आता तुम्हाला आम्ही अटक करतो आणि राजासमोर घेऊन जातो, मग राजा जो काही निकाल लावेल राजासमोर उभं केलं. राजाने दरबार भरवला आणि अनाथांनी कारागृहामध्ये त्याप्रमाणे त्या दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली. तिथे साधवण्याचं